3 अंकीला 3 अंकीने गुणायचे. आपण लॅटिस पद्धतीने पण शिकलोय. पण जेव्हा तुम्हाला असा उभा गुणाकार येतो तर बऱ्याचदा गडबड होते. मग अशा वेळेला काय करायचं बघा, सोपी पद्धत. आपण सोपी पद्धत का शिकतोय की एकदा तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला की मला हा गुणाकार येतोय, मग किती पण मोठा गुणाकार असू दे तू करू शकतोस. बरोबर संस्कार करू शकतो की नाही? हा. मग आता हा गुणाकार एवढा मोठा करायचा कसा? वेळ लागला तरी चालेल पण उत्तर आलंच पाहिजे. बरोबर आलं पाहिजे. वेळ लागला तरी चालेल पण उत्तर बरोबर आलं पाहिजे. आणि हा गुणाकार कसा आहे हा संबोध तुम्हाला समजला पाहिजे. एकदा तुमची प्रॅक्टिस झाली ना, तुम्ही पटापट 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 एका वेळी सगळा गुणाकार करू शकता. शिकायचं मग बघा. 125 ला गुणायचंय. एकक स्थानी काय आहे? 5. मग आधी 374 ला 5 ने गुणून घ्यायचं. कितीने? सांगा मला. 5 चोक 20. इथं 0 आला. बरोबर. 5 7 35. 35 मध्ये 2 मिळवले. 37 चे किती लिहिणार? 7. 3 डोक्यावर. 3 5 15. 15 आणि 3 18. बघा 5 आणि गुणल्यानंतर उत्तर काय आलं? बरोबर घराखाली घर लिहून घ्यायचं. ओके. हे फक्त 5 ने गुणले. आता आपण गुणणार 2 दशकनी. कशाने गुणणार आहे? 2 दशक म्हणजे किती? बोला. 20. किती गुणणार आहे? 20 ने गुणणार आहे. आता 20 ने गुणायचं म्हणजे शून्याचं शून्य लिहून टाकायचं आणि फक्त कशाने गुणायचं? 2 आणि. 2 चोक 8. 2 7 14. झाला 1. 2 त्रिक 6 मध्ये 1 मिळवला. किती झाले? 7. किती आलं उत्तर 20 ने गुणल्यावर? ते पण याच्या खाली लिहून घ्यायचे. बरोबर. एककाखाली एकक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतक. आता काय राहिलं? 1 व्हेरी गुड. 1 शतक म्हणजे 100. आता हा गुणाकार तुम्ही असं पण करू शकता. शकता का नाही? बघा हे 2 शून्य लिहून टाकायचे. 4 एके 4, 7 एके 7, 3 एके 3. आता मात्र लिहिताना गडबडायचं नाही. ही 5 अंकी संख्या आली आहे. शून्याखाली 0, पुन्हा 0, 4, 7 आणि आता करा बेरीज. सांगा. 0 0 7 आणि 8 15. झाला 8 आणि 1 9. 9 आणि 4 13 आणि 4 17. झाला 1. 1 आणि 1 2 आणि 7 9 आणि 7 16. झाला 1. 3 आणि 1 4. तुमचं उत्तर आलेलं आहे 46,750. आलं होतं तुझं उत्तर? नाही. म्हणजेच कुठंतरी आपलं काहीतरी चुकतंय. म्हणून सुरुवातीला असं फोड करून करून करा. मग ऍड केलं म्हणजे सगळे उत्तर आलेली बेरीज करा. येणार तुमचं उत्तर. चुकायचं